पोलिसांच्या अकाउंट डिपार्टमेंटच्या तिजोरीतून तब्बल 11,25,000 रुपयांची रोकड चोरी करण्याचा धाडसी प्रकार उघडकीस आला होता। ही रोकड विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीची होती। घटना 23 ते 24 जुलैच्या दरम्यान घडली। फिर्यादी मनोज परब यांनी दिलेल्या तक्रारीवरून पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे सुरू केला। पोलिसांनी गुजरातच्या उंबरगाव येथे सापळा रचून शुभम सिंग, मुरली पवार, अरुण चव्हाण आणि फारुख खान या चौघांना अटक केली। आरोपींकडून चोरी केलेल्या रकमेतून 4,05,000 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अशा आणखी अपडेट्ससाठी न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।